नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे। उमेदवारांची घोषणा न झाल्याने भंडारा गोंदियात संभ्रम वाढला। भाजपाच्या मेंढे की डॉक्टर फुकेवर घोडा अडला तर काँग्रेसचा उमेदवार गुलदस्त्यात। लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले। 1-2 दिवसात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होईल। मात्र अद्यापही भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप घोषित न झाल्याने संभ्रम वाढला आहे। भाजपच्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा उमेदवार घोषित न केल्याने आता विद्यमान खासदार सुनील मेंढे की माजी पालकमंत्री डॉक्टर परिणी फुके यांच्यात घोडा अडलेला दिसतोय, तर काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदार भाजपचे सुनील मेंढे आहेत, तर 6 विधानसभा क्षेत्रापैकी साकोली विधानसभा सोडली तर 5 आमदार हे महायुतीचे आहेत। म्हणजेच सध्या परिस्थितीत महायुतीचे पारडे जड असल्याची चर्चा आहे। तरीही महायुतीचा उमेदवार घोषित न झाल्याने कुठे पाणी मुरते याकडे जिल्ह्यातील मतदार लक्ष ठेवून आहेत। भाजपने विद्यमान खासदारांची तिकीट कापली तर विद्यमान खासदार निष्क्रिय असल्याचा ठपका बसेल, त्याचा परिणाम नक्कीच होईल। माजी पालकमंत्री डॉक्टर परिणी फुके यांनी उमेदवारीसाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे। मात्र डॉक्टर फुके यांना उमेदवारी मिळाली तर जिल्ह्यात भाजप अंतर्गत मोठी बंडाळी उफाळून येणार आणि भाजपची अंतर्गत बंडाळी डोकेदुखी ठरणार असल्याचे भाजप कार्यकर्ते खासगीत बोलताना दिसत आहेत। भाजप शिस्तबद्ध पक्ष असला तरी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत पार्सलच्या नावाखाली गृहयुद्ध सुरू होऊन भाजपला 45च्या आकड्यापासून मुकावे लागणार। अशा वेळी भाजप श्रेष्ठी भाजप उमेदवाराची घोषणा काँग्रेसचा उमेदवार ठरल्यानंतर करणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे। महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची जागा मागितली आहे। मात्र यापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर पाठविल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केवळ प्रकाश झोतात राहण्यासाठी सदर जागेची मागणी करीत असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीत सदर जागा ही काँग्रेसच्या वाट्याला नक्कीच जाणार असून 20-25 वर्षांनंतर मतदारांना काँग्रेसच्या पंजा चिन्हावर मतदान करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे आपसुकच काँग्रेस प्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण जरी असले तरी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा काँग्रेसचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात असल्याने संभ्रम निर्माण झाले आहे। विद्यमान खासदार सुनील मेंढे असो की डॉक्टर परिणी फुके असोत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच यांना 4ही मुंड्या चित करून विदर्भातील काँग्रेसची जागा नक्कीच काबीज करू शकतात अशी भावना येथील काँग्रेस प्रेमी मतदारांची असल्याने काँग्रेसच्या किंबहुना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र नाना पटोले व्यतिरिक्त डॉक्टर प्रशांत पटोले, डॉक्टर निंबार्ते, अजित तुमसरे, महिला काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री बोरकर, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरमंदे यांनीही उमेदवारी मागितली आहे। तसेच या नावामध्ये एक भर होऊन माजी आमदार चरण वाघमारे यांच्याही नावाची चर्चा होऊ शकते। या सर्वांपैकी एखाद्या नावाचा विचारही होऊ शकतो, मात्र नेमका कोण हे 2 दिवसानंतर कळेल। तुर्तास महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवार लफवाछपवीची खमंग चर्चा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात आहे हे मात्र खरे। निवडणुकीसंदर्भात आमचे विश्लेषण कसे वाटले हे नक्कीच कळवा। लोकसभेच्या निवडणुकीची नवीन माहिती दररोज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।